Audio Jungle. गावातला वसुली करतो त्यालाही आपण गुंड म्हणतो. काँग्रेसवाल्यांना संधी आली होती, त्याच्यामध्ये खरगे असणारे आरोपी आहेत. लढण्याची इच्छाच मला अशी या ठिकाणी दिसत नाही. नरेंद्र मोदी ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस तिथे असणाऱ्या सहकारी बँकेचा घोटाळा झाला. त्या घोटाळ्यामध्ये मतदान द्या मित्रो, यांचा नुसता बोलाचा भात आणि बोलाची कडी आहे. हे काही लढणार नाही. लढायला शेवटी आपल्यालाच लागणार आहे. आपल्यालाच या ठिकाणी उभं करावं लागणार आहे. मग इथला आदिवासी लढेल त्या संविधानासाठी, इथला ओबीसी लढेल संविधानासाठी, इथला मानवता मानणारा लढणार आहे संविधानासाठी. काँग्रेसवाले लढणार नाहीत एवढी गॅरंटी मी आपल्याला या ठिकाणी देतो. आज मोदी पूर्णपणे बॅकफूट वरती गेला. 10 वर्ष काँग्रेसची सत्ता नव्हती. पुढची 30 वर्ष काँग्रेस सत्तेवरती येऊ शकत नाही. आणि मोदी काय म्हणतोय की देश तोडायला निघाले. काँग्रेसवाल्यांना एवढी तरी लाज राखा, थोडं तरी असताना कणा दाखवा. देश तोडायला कोण निघालेला आहे आता असणारा व्हिडिओ बाहेर पडलाय. निर्मला सीतारामन यांचे असणारे पती जे आहेत त्यांची एक व्हिडिओ बाहेर पडलाय. 4-5 दिवसापूर्वी बाहेर पडलेला आहे. आणि तो बाहेर पडलेला व्हिडिओ असं म्हणतोय की 24ला पुन्हा तुम्ही असणारा मोदीला सत्ता दिली तर देशाचा नकाशा आजचा जो आहे तो तसा राहणार नाही. तो बदललेला असेल, तुम्हाला ओळखताही येणार नाही असं तो त्या ठिकाणी म्हणतोय. तो का म्हणतोय? तर अरुणाचल प्रदेश मध्ये आणि लडाख मध्ये चायना हा छातीवरती येऊन बसलाय. चायना हा छातीवरती येऊन बसलाय आणि हा पंतप्रधान गाठ्या खात खात लढायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती. हा लढायला तयार नाहीये, आवाज उठवायला तयार नाहीये, आर्मीला आदेश द्यायला तयार नाही अशी परिस्थिती. हे माझं आता म्हणणं नाहीये. जे कोणी टीव्ही वरती आर्मीवाले येतात आहेत तेच आता म्हणत चाललेले आहेत की आम्ही उगीच याचा उदो उदो करत आलो, उगीच आम्ही असणारा उदो उदो या ठिकाणी करत आलो. बॉर्डर वरती भारतीय सैन्य मरत आहे पण पाकिस्तान मध्ये आरामात बसलेले आहेत अशी परिस्थिती. त्याच्यामध्ये खरगे असणारे आरोपी आहेत. लढण्याची इच्छाच मला अशी या ठिकाणी दिसत नाही. नरेंद्र मोदी ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस तिथे असणाऱ्या सहकारी बँकेचा घोटाळा झाला. त्या घोटाळ्यामध्ये आणि एकंदरीत असणाऱ्या 14 जणांवरती FIR दाखल करण्यात आला. त्या FIR मध्ये नरेंद्र मोदी यांचं सुद्धा नाव. काँग्रेसवाल्यांना मी ज्यावेळेस म्हणालो, बोलणी झाली होती की आपण असे प्रश्न उपस्थित करू किंवा आपण इथला असणारा RSS आहे, हिंदू महासभा आहे, विश्व हिंदू परिषद आहे, यांना असणारा विचारलं पाहिजे की तुम्ही असणारा हिंदू राष्ट्र करायला निघालेला आहात आणि 2017 पासून ते असणारा 2014 पासून ते उत्तर देईपर्यंत या देशामधला 17 लाख कुटुंब 17 लाख कुटुंब जे हिंदू आहेत नागरिकत्व सोडून गेले, नागरिकत्व सोडून गेले. राज्य
माझ्या हिंदूंचं हिंदू राष्ट्र करायला निघालेलं आहे आणि भीती कोणाला वाटते तर इथल्या असणाऱ्या हिंदू परिवाराला भीती वाटते आणि तो नागरिक वर्ग सोडतोय परदेशी निघून चाललेला आहे. हा प्रश्न आपण यांना विचारू, संघाला आपण असताना विचारू, मोहन भागवतांना विचारू की तुम्ही सत्ता याच्यासाठीच गेली का इथल्या असणाऱ्या लोकांना बाहेर घालवण्यासाठी. ही चर्चा अशी ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की याला आता बाहेर घालण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. त्याचा दुसरं असं आम्ही म्हटलं की आपण सेक्युलर मत पुन्हा सत्तेवरती आणणार आहे आणि सेक्युलर मत सत्तेवरती येणार असेल तर म्हटलं एनसीपीचा बॅकग्राऊंड, शिवसेनेचा असणारा बॅकग्राऊंड हे भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेला असणारा बॅकग्राऊंड आहे, त्यांच्या बरोबर झालेला असणारा समझोता आहे आणि म्हणून मतदाराला आपण असणारा आश्वासन करू की आम्ही सेक्युलर मत मागतोय. या सेक्युलर मतावरती आम्ही सत्तेवरती आलो तर 5 वर्षाचा आपण राज्य दिलेलं आहे, 5 वर्ष आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर समझोता करणार. प्रत्येक पक्षाने सांगावं मतदाराला. पण तिथेही आलं की आम्ही लिहून देणार नाही, शिवसेना म्हटलं आम्ही लिहून देणार नाही, एनसीपी वाले गप बसले. पुन्हा बीजेपीकडे जाण्याचे असणारे मार्ग मोकळे राहिले पाहिजे म्हणून लीड देणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आपल्याला एकंदरीत दिसते. जेव्हा यांचं भांडण खरं असं त्या ठिकाणी मानत नाही. आज काँग्रेस म्हणते की आम्हाला संविधान वाचवण्यासाठी मतदान द्या आणि मग आम्हाला 2 जागा का द्यायला निघाला होता. मला एकत्र बसायचं होतं जेव्हा आम्ही म्हणालो की नाही आता आम्ही तुम्हाला विचारत नाही, आम्ही आमचा उभा लढाई करू. त्यावेळेस असताना म्हणायला लागले 10 घ्या, 2 घ्या, 10 घ्या, 7 घ्या, काही घ्या. पण खऱ्या अर्थाने हे 2च्या वरती कधीच घेतले नाही. 2 जागा तुम्हाला द्यायचं आणि जी मॅच फिक्सिंग आता झालेली दिसते ते उरलेल्या सगळ्या जागेवरती घ्यायचे आणि आपली इन्क्वायरी बंद करायची. असं तर डाऊन होता, असं तर डाऊन होता तुमचा. आज ज्यावेळेस लक्षात येते की त्यांच्याकडे उत्तर नाही, तेव्हा श्याम मानव असताना आरोप करत बसलाय, तुषार गांधी असताना आरोप करत बसलाय. मी अनेक नावं घेऊ शकतो की जे आता म्हणायला लागले की हे उभे कशा राहिले दिले. अरे आम्ही पक्ष आहोत, उभं राहिलेलो आहोत. तुम्हाला असं एवढं वाटतं की बीजेपी हारली पाहिजे तर काँग्रेसवाल्यांना रिंगणातून बाहेर पडा, बीजेपीला आम्ही 2 हात करून मोकळे होऊ एवढं लक्षात घ्या. तुमच्यासारखा आम्ही भित्रे बाबूबाई नाही. काँग्रेसवाल्यांना तुमच्यासारख्या आमच्या विरोधात इन्क्वायऱ्या लागलेल्या नाही. उलट आज आम्ही असणारा ताकद ठेवतोय की इथल्या असणाऱ्या मोदींचं सरकार असणारा एक्सपोज करायला त्या ठिकाणी निघालेलो आहोत. जे तुम्ही केलं पाहिजे होतं ते आता आम्ही करत बसलेलो आहोत आणि बीजेपीला एक्सपोज करत बसलोय म्हणून श्याम मानव आणि असणारा तुषार गांधी यांना गिरच्या झुकल्या लागायला लागतात अशी मला त्या ठिकाणी शंका येते, अशी शंका येते. आणि म्हणून मित्रो आपण आपल्या जागी भक्कम राहिलं पाहिजे, आपण आपली चळवळ उभी केली पाहिजे. काँग्रेसवाले किती म्हणत असले तरी आज त्यांची लढण्याची ताकद संपलेली आहे. त्यांची लढण्याची ताकद असती तर त्यांनी असणारा उबाटा सेनेपुढे नांगी टाकली नसती, हे आपण लक्षात घ्या. लढण्याची ताकद नाही. सांगली सारखी जागा आम्ही मागच्या वेळेस आम्ही लढलो होतो. आम्हाला माहिती आहे की काँग्रेसची ताकद आहे, सेना तिथे 0 आहे. पण
या काँग्रेसवाल्यांची एवढी ताकद नाही की त्या उभाट्या सेनेला सांगायचं की फ्रेंडली होऊ द्या, आम्ही असणार उभा करतो अशी असणारी बस. 4 दिवसापूर्वी असताना प्रतीक पाटील येऊन भेटून गेले आणि मला म्हटले काय करायचं. म्हटलं हिम्मत असेल तर लढा, तुम्ही लढलात तर पाठिंबा मी तुम्हाला देतो. आता बघायचंय की त्यांच्यात हिम्मत आहे की नाही. ते लढले, पाठिंबा देऊ आणि निवडूनही आणे, एवढी असताना गवाही त्या ठिकाणी. आज जिल्ह्यातले काँग्रेसचे कार्यकर्ते हे मला विचारते आमच्या नेत्यांना झालंय काय. मी त्यांना म्हणतोय तिहार जेलचा रोग त्यांना लागलेला आहे. त्यांना तिहार जेलचा रोग लागलेला आहे. जेव्हा आपण चिंता करू नका, आपण मिळून लढू. बीजेपीची सत्ता आपण असताना घालायचा मुद्दा आहे, गॅसचा मुद्दा आहे. या दोन्ही गोष्टी आहेत. माझ्या अगोदरच्या वक्त्याने कर्जबाजारीपणाचा मुद्दा उपस्थित केलाय, तोही आहे. पण त्याच्याच बरोबर जे निर्मला सीतारामन यांच्या असणाऱ्या पतीने सांगितलेलं आहे तोही महत्वाचा आहे की 2024ला तुम्ही याला सत्तेवरती दिलं. जे गोध्रामध्ये झालं, जे मणिपूरमध्ये झालं, हे महाराष्ट्र देशाच्या अनेक ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही हे असणारं लक्षात. अनेक ठिकाणी झाल्याशिवाय रस्ते राहणार नाही. तुम्हाला असं वाटतं की हा पंतप्रधान देशाचा पंतप्रधान आहे असं तुम्हाला वाटते. मी नेहमी असं म्हणत असतो की हा गुजरातचा पंतप्रधान आहे, देशाचा पंतप्रधान नाही. रेल्वे कुठे आली, इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस कुठे झाल्या, बँकेला लुटणारी माणसं कोण आणि माफी त्यांनी कोणाला दिली. तुम्हाला कंगाल केल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याला पुन्हा असणारा पंतप्रधान करणार आहात का. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की प्रेशर कुकरच्या समोरचं बटन दाबून आपण किशोर गजभिये यांना विजयी करा ही अपेक्षा बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब आगे बढ़ो, आदरणीय बाळासाहेब आगे बढ़ो, आदरणीय बाळासाहेब आगे बढ़ो. वारे प्रेशर कुकर, वारे प्रेशर कुकर. किशोर जी गजभिये सर आगे बढ़ो, गजभिये सर आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. त्या दिवशी संविधानाने हात घातलेला, त्या दिवशी देशामध्ये सिव्हिल वॉर झाल्याशिवाय आणि याचं सगळं टार्गेट हे असणारा संघ परिवार असेल तर त्यांनी सावधतेने हात घालावा असं माझं त्या विनंती आहे त्यांना. आजच्या ह्याच्यामध्ये गेले 2 वर्ष मोहन भागवत यांना भेटलेले नाहीत. मोहन भागवतांनी अनेक वेळा सुद्धा मागितल्या परंतु त्यांना मोदीने भेट दिली नाही. त्या दिवशी संविधानाने हात घातलेला, त्या दिवशी देशामध्ये सिव्हिल वॉर झाल्याशिवाय आणि याचं सगळं टार्गेट हे असणारा संघ परिवार असेल तर त्यांनी सावधतेने हात घालावा असं माझं त्या विनंती आहे त्यांना. आजच्या ह्याच्यामध्ये गेले 2 वर्ष मोहन भागवत यांना भेटलेले नाहीत. मोहन भागवतांनी अनेक वेळा सुद्धा मागितल्या परंतु त्यांना मोदीने भेट दिली नाही. तेव्हा
इलेक्शनमध्ये सुद्धा आता पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचं नाव नाही आहे. उमेदवार कोण तर नरेंद्र मोदी हा यांचे उमेदवार. म्हणजे इतिहासाला नवीन हिटलर पैदा व्हायला लागलाय अशी सायन्स दिसायला लागले. हिटलर येताना लोकशाहीच्या मार्गाने आला आणि त्यांनी लोकशाहीच दिली आणि हुकुमशाहीच आणली. मोदीसुद्धा RSSच्या जोरावरती आले आणि आता ते RSSच खातात आहेत असंच त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यामुळे संघ परिवाराने सावध राहावं असं मी त्या ठिकाणी आवाहन करतो. म्हणजे मोदीजी संघाचं ऐकत नाही असं तुमचं थेट आरोप आहे. माझं सरळ म्हणणं आहे. म्हणतो म्हटलं ना की मोहन भागवत यांनी सांगावं की 2 वर्षामध्ये त्यांची आणि मोदीची भेट झाली का. थँक्यू. किशोर गजबी यांच्या केलंय की हा काही देशाचा पंतप्रधान नाही, हा गुजरातचा पंतप्रधान आहे. तेव्हा उरलेल्या राज्यातल्या लोकांनी मोदीला मतदान करू नये हे आवाहन मी केलेलं आहे. बाळासाहेब नेमकं काय कारण आहे की तुमची युती झालीच नाही, तुम्हाला किती सीट्स हव्या मी होत्या, वाटलं काय? असायला म्हणतोय की महाविकास आघाडी आत्ता दिसते की त्यांनी सीटच्या माध्यमातून BJP बरोबर कॉम्प्रोमाइज केलेले दिसते आणि वीक कॅन्डिडेट दिलेत अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असताना आम्हाला 2 जागा घ्या आणि लायसन्स आमच्याकडून घेऊन वीक कॅन्डिडेट उभं करण्याचं जे राजकारण होतं ते आम्ही उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यांनी तुम्हाला थँक्यू. आता झालं सब. थँक्यू. चला.